तिथं लाडक्या बहिणी बसल्यात, मला त्यांना सांगायचंय, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज विरोधक पसरवतात. लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देतो. त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही. ती आमच्या लाडक्या बहिणींच्या करताय, तुम्हाला त्याच्यातनं मदत होते. उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात. त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल. 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल. हे होऊ शकतं. महाराष्ट्रात काही बहिणींनी केलंय. मला माझ्या नांदेडच्या, मला माझ्या या चव्हाणवाडीच्या परिसरातल्या बहिणींना सांगायचंय, तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, माझ्या महिला भगिनींना पण सांगणार आहे की ती कशी योजना आहे. शेवटी किती सांगून प्रश्न सुटत नाही, त्याकरता काही कार्यक्रम द्यावा लागतो आणि तशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही लोकांनी दिलेला आहे. त्याचं स्वागत करून आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. तर आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठं विधान केलेलं आहे, मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना आता बँकेकडून कर्ज देखील भेटणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्ह मध्ये तुम्ही पाहिलं असेल, लाडकी बहीण योजनेचं त्यांनी सांगितलं की 1500 रुपये प्रत्येक महिन्याचा आम्ही देत आहोत, म्हणजेच तुमचे मे महिन्याचे देखील पैसे भेटणार आहेत. तर मग मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार आहे याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात. याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली आहे. तुम्ही वाट पाहताय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, कारण की याच महिन्यामध्ये बघा तुम्हाला 1500 रुपये मागच्या महिन्याचे म्हणजे एप्रिल महिन्याचे भेटलेले असतील. तुमचे 1500 रुपये आले असतील तर धन्यवाद. कमेंट बॉक्समध्ये करून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना समजेल आणि तुमचा मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच जमा व्हायला मदत होणार आहे. तर बघा, प्रत्येक महिन्याचे आम्ही 1500 रुपये देतोय लाडकी बहीण योजनेची, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला वर्षभर आता 1500 रुपयाने हा हप्ता भेटतच राहणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काळजी करायची गरज नाही. ही योजना सुरूच असणार आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण डिटेलमध्ये पाहूयात. मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही माहिती पाहूयात, तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो. तर बघा, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मतांचे पारडे जड झाले. आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचे कर्ज दिला जाणार आहे, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे कर्ज देखील उपलब्ध केले जाणार आहे. मग यामध्ये काय काय सुविधा असणार आहेत त्याची देखील माहिती दिलेली आहे, ती देखील पुढे आपण पाहणार आहोत. मे महिन्याच्या हप्त्याची माहिती देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही योजना जी आहे सुरू करण्यात आली. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे, जी की प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जातो. त्याचा फायदा देखील तुम्हाला होत असेल. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचं कर्ज दिलं जाणार आहे. याबाबत सरकार विचार विनिमय करत आहे. तर बघा, याच्यावरती अजून विचार सुरू आहे. त्याबद्दलची जशी अपडेट अजून येईल तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर बघा, असं वक्तव्य स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींची ही माहिती दिलेली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्ये देखील तुम्ही ती पाहिलेली असेल. पुढे अजून त्यांनी काय महत्त्वाची माहिती दिली पहा. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला आम्ही 1,500 रुपये शासनाच्या वतीने एक आर्थिक आधार म्हणून त्यांना या ठिकाणी हे पैसे दिले जात आहेत. डीबीटीद्वारे थेट त्यांच्या खात्यात जमा करत आहोत असं सांगितलं. यासाठी जवळपास 45,000 कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी या अफवांवरती विश्वास ठेवू नये. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही. तर बघा,
महत्त्वाची अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. एखाद्या महिन्यामध्ये उशीर झाला तर लगेच अफवा पसरवली जाते की लाडकी बहीण योजना बंद झाली म्हणून. तर त्यांनी सांगितलं की अशा अफवांवरती या ठिकाणी विश्वास ठेवू नका. प्रत्येक महिन्याचे तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत, कारण की वर्षाला या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयांचा खर्च जो आहे या ठिकाणी केला जातो आहे. तर या वर्षासाठी 36,000 कोटी रुपयाची तरतूद जी आहे अर्थसंकल्पामध्ये देखील केलेली आहे. त्यामुळे ही योजना तर तुमची बंद होणारच नाही. 2025-26 हे पूर्ण वर्षभर तुम्हाला पैसे भेटत राहणार आहेत. 36,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. यामध्ये अजून निधी कमी पडला तो पुरवणी मागणीद्वारे या ठिकाणी घेतला जाईल पुढच्या अधिवेशनामध्ये, असं देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे या योजनेसाठी निधी जो आहे या ठिकाणी त्याची तरतूद असल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील. मागच्या महिन्यामध्येच तुम्हाला एप्रिलचे देखील पैसे आलेले आहेत. तर बघा, आता उलट आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे असं त्यांनी सांगितलं. काही बँका पुढे आल्या आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका देखील चांगल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. दर महिना 1,500 रुपये भगिनीला या ठिकाणी आमच्या मार्फत दिले जातात, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे. त्याऐवजी 40,000 रुपयापर्यंत उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे व कर्जाचा हप्ता या योजनेतून वळता केला जाईल. म्हणजेच बघा, तुम्हाला प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहणार आहेत, परंतु 40,000 रुपयाचं कर्ज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. त्याबद्दल विचारविनिमय चालू आहे असं बँकांसोबत बोलणं चालू आहे, सांगण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय तो त्यातून कट होणार आहे. त्याचं व्याज असेल किंवा त्याचं जो इन्स्टॉलमेंट असेल तो त्यामधून वळता केला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्या बँकेकडे तुमचं खातं असल्यास तर ही योजना जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भांडवलासाठी असेल किंवा उद्योगासाठी असेल एखाद्या छोट्या मोठ्या, त्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याबद्दल त्यांनी त्याचा फायदा घ्यावा अशी माहिती या ठिकाणी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी बोलताना एका कार्यक्रमामध्ये आज दिलेली आहे. त्यासोबत बघा, आता तर पुढं असं त्यांनी नमूद केलं की 50,000 रुपयाचे भांडवल जर झालं, म्हणजे तुम्हाला जर 40 असेल किंवा 50,000 रुपये कर्ज जर भेटलं तर बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील, कुटुंब उभारू शकतात. महाराष्ट्रात काहींनी असं केलेलं देखील आहे. शेवटी कितीही सांगून प्रश्न सुटत नाहीत. काही कार्यक्रम द्यावा लागतो, आपण त्याचे स्वागत करावे. तर बघा, याबद्दल सांगून प्रश्न सुटत नाही तर त्याबद्दलचा कार्यक्रम आणला जाणार आहे, म्हणजे त्याबद्दलची सविस्तर माहिती देखील येऊ शकते. त्याचं स्वागत करावं आपण असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनी त्या कार्यक्रमाचं स्वागत करावं, जसं की या ठिकाणी ही कर्ज योजना असेल त्याचं स्वागत करावं असं या ठिकाणी त्यांनी बोलताना माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट जी आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी काय दिलेली आहे त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता बघा, मग मे महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो, ह्या चालू महिन्याचा, कारण की या महिन्यामध्येच तुम्हाला एप्रिलचे पैसे देखील आलेले आहेत. बघा, मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता असणार आहे. आतापर्यंत तुम्हाला 10 हप्ते एप्रिल महिन्यापर्यंतचे जमा झालेले आहेत. लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून हे 10 हप्ते म्हणजे 13,500 रुपये टोटल तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील 10 हप्त्याचे. पूर्ण तुमचे पैसे आलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. आता तुमचा यापुढचा जो 10व्या हप्त्यानंतरचा 11वा इन्स्टॉलमेंट असणार आहे या महिन्याचा, तो 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच मे महिन्याच्या हप्त्याबाबतची नवीन माहिती देखील पुढे आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. तर बघा, महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमचे मे महिन्याचे जमा होऊ शकतात. साधारणतः आपण जर बघितलं, लाडकी बहीण योजनेचे पैसे शेवटच्या आठवड्यामध्येच या ठिकाणी प्रत्येक वेळेस जमा होतात. तर साधारणतः ते वेळापत्रक लाडकी बहीण योजनेचं आहे पैसे जमा होण्याचं. त्यानुसार या ठिकाणी थोडंफार मागे पुढे होऊ शकतं, परंतु 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला मे महिन्याचे पैसे जे आहेत येऊ शकतात. ही न्यूजमध्ये या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. तर मे महिन्याचं 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पैसे म्हणजेच तुम्हाला बघा, ह्या महिन्यामध्ये 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत कधीही तुमचा हा 11वा हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो. हा हप्ता तर तुमचा जमा होणारच आहे, त्याबद्दल तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु थोडीशी अजून 10 ते 15 दिवस त्याबद्दल वाट तुम्हाला पाहावी लागणार आहे. या महिन्यामध्ये बघा, काही महिलांना 3,000 रुपयाचा देखील हप्ता भेटू शकतो. कुणाला भेटू शकतो? ज्यांचा एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नाही ते एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये प्लस मे महिन्याचे 1,500 रुपये असे मिळून काही महिलांचे 3,000 रुपये देखील येऊ शकतात. मात्र अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याच्या अगोदर देखील ज्यांचे हप्ते थकीत होते त्यांचे हप्ते पुढील हप्त्यासोबत एकत्र करून देखील दिलेले आहेत. जर कुणाचे पैसे काही कारणास्तव यायचे राहिले असतील एप्रिल महिन्याचे, तुमचे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर त्यांचे पैसे या हप्त्यासोबत देखील एकत्र करून
दिले जाऊ शकतात. त्याबद्दलही या न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे. तर मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला जमा होऊ शकतो त्याबद्दलची अपडेट आपण बघितलेली आहे. 21 रुपयांचा लाभ तुम्हाला कधीपासून भेटेल बघा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीनं लाडक्या बहिणींच्या योजनेत जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना भविष्यामध्ये 21 रुपये लाभ देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळतील असं महायुतीच्या अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं. परंतु आता सत्ता स्थापन होऊन बरंच काळ लोटला गेलेला आहे. तरीही 21 रुपयाबाबत सरकारने कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला म्हणजेच हा 11वा हप्ता देखील 1500 रुपयाचाच असणार आहे. 21 रुपयाबद्दलचा योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ. अर्थसंकल्प जो सादर केला त्यामध्ये निर्णय झालेला नाही. जो जाहीरनामा आहे म्हणजे जे आश्वासन दिलेलं आहे ते 5 वर्षासाठी असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. म्हणजे येणाऱ्या 5 वर्षामध्ये कधीही तुम्हाला हा 600 रुपयाचा वाढीव लाभ जो आहे म्हणजे 21 रुपये प्रत्येक महिन्याला हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे. त्याबद्दल 100% आम्ही निर्णय घेणार आहोत. त्याच्यावरती काम चालू आहे असं देखील स्वतः उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री आणि महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.